श्रीमंत गंगाधर पंत. तुम्हाला काही सांगू नकोस अजिबात. अरे दादा मी काय म्हणतो तो कुत्रा मेला ना ऍक्सिडेंट मध्ये सोड ना त्याचा नाद. नाद असा नाही मी सोडणार त्यांचा नाद. एक कुत्रा मेला पण बाकीचे आहेत ना त्यांच्या अंगात काही कमी मस्ती नाहीये. सगळ्यांचा बंदोबस्त करतो की नाही बघ. बर एक काम कर एरियातल्या सगळ्या लोकांच्या घरी जा. कुठलाही सण नाही आणि कुठलीही लोक मला वर्गणी देत नाही. वर्गणीसाठी जायला नाही सांगत आहे त्यांना तयार कर. कशासाठी? हे बघ पालिकेने जर कुत्र्यांचा बंदोबस्त करायचा असेल ना तर तिकडे 100 लोकांच्या सह्या लागतात. मग काय सगळ्यांच्या घरी जा आणि सह्या करण्यासाठी त्यांना तयार कर. अरे सगळे एवढे लोक येणार पण त्यांच्या खाण्यापिण्याचा येण्या जाण्याचा काहीतरी खर्च होणार का नाही? सतत दादाचा पैसा कसा जाईल याचाच विचार करा तू. अरे प्रत्येकाने स्वतःचा खर्च स्वतः करायचा आहे. एरियातल्या कुत्र्यांची समस्या ही काही माझी एकट्याची समस्या आहे का? सगळ्यांची समस्या आहे की नाही? अरे पण एवढे सगळे लोक येणार म्हणजे तयार व्हायला थोडासा वेळ लागेल की नाही त्यांना? बाबा वेशभूषा स्पर्धेसाठी त्याला तयार करायचंय का? सही करण्यासाठी तयार करायचंय की नाही? त्याला किती वेळ लागणार आहे? अरे वेळ आहे पण एवढे सगळे लोक तयार होतील. वापर तुझा जनसंपर्क. हो आजपर्यंत लोकांनी मला वापरला आता मी लोकांना वापरणार. ऐकन ना ग माझ्या बरोबर. हे बघ अगं एरियातले सगळे लोक येत आहेत 100ला 2 माणसं कमी पडतायत. अय्या म्हणजे मी टुगेदर आहे म्हणजे दोघांबरोबरीची. अगं तसं नाही ग तू चल अजून दुसऱ्या कोणाला तरी बघतो मी. नाही रे बाबा दत्तगुरूंचा कोप होईल. तुझ्या हाताला कुत्रा चावला होता ना तेव्हा नवस बोलले होते की 100 कुत्र्यांना बिस्किट खायला घालीन म्हणून. इथं कुत्र्यांचा माणसांवर कोप होतो आणि हिला कुत्र्यांची पडली. अगं चल ना ग. तू दुसऱ्या कोणाला तरी विचार. मला देवळात जायचंय बाबा. अगं आई जेवणात कसली जातेस? अहो जरा पुढे बघून चाला ना. पेपर कशाला धरता डोळ्यात? मी पुढे बघूनच चालतो तू असं मध्येच कशाला उभा राहिलास? तुम्हाला समजावणं ना कठीण आहे अक्षरशः कठीण आहे. बाबा ऐका ना तुम्ही चला ना माझ्या कुत्र्यांविरुद्ध तक्रार नोंदवायला म्युन्सिपाल्टी. तुझ्या बरोबर चल चल चल. मला अजिबात वेळ नाही. मला पेन्शनचं काम करायला जायचं. असं काय करताय बाबा? अहो एक दिवशी तुमच्या स्कूटरच्या मागे कुत्रे लागतील कुठेतरी पडाल केवढ्याला पडेल ते. नाही मी त्याच्यावरती उपाय शोधलेला आहे. काय काय माहितीये मी स्कूटर विकून टाकणार आहे आणि सेकंड हँड कार घेणार आहे. अनु तू चल ना माझ्या बरोबर. कुठे? म्युन्सिपाल्टी मध्ये. कशाला? अगं तिकडे ते तक्रार नोंदवायची कुत्र्यांविरुद्ध. नाही नाही मी चालले रूपा. माझी मैत्रीण तिची मेहंदी आहे ना. मी लग्न आहे ना परवा तिकडे. हा अरे नवरा आहे मी तुझा. कधी कधी खरंच मला वाटतं तू नक्की माझीच बायको आहेस ना. सॉरी अगं ते काय ना कुत्रा चावल्यापासून डोकंच चालत नाही माझं. तू चालायला लाग. अगं, दादा दादा अरे वाईट बातमी आहे. काय कोणतरी कुत्रा जाऊन मेलं? तुला सगळीकडे कुत्रेच दिसतात का हल्ली? अरे जे 98 लोकांनी आपल्याला मोर्चाला येतो म्हणून सांगितलं ना सगळे ऑफिसला गेलेत. तर मोर्चात 2 लाज वाटते रे मला. माझी. मी तुझा भाऊ असण्याची तिचा नवरा असण्याची आणि मुलगा असण्याची. ठीक आहे दोघे तर दोघे. चल जाऊ आपण. वडापाव. नवीन स्टॉलच्या वडापावची टेस्ट काही आवडत असतो. साहेब तुम्ही सांगितलं होतं ना त्या वडापाव सेंटर वरूनच आणलाय वडापाव. चटणी कुठे? चिंचेची चटणी. चिंचेच्या चटणीच्या वडापावला मजा नाही. कसं असतं चिंचेची चटणी आणि वडापाव हे कॉम्बिनेशन नाही वेगळीच मऊ आणते. नाही नाही ते जरा कुत्र्यांचं बघा ना. अहो साहेब कुत्रा म्हणजे ते मी कुत्र्याबद्दल नव्हतं का सांगितलं तुम्हाला? तक्रार. पुरावा काय? पुरावा? असं कसं? पुरावा पाहिजे. सबळ पुरावा पाहिजे. अहो पुरावा काय देणार तुम्हाला अजून पुरावा? हो हा बघा इथे चावलाय बघा. हा बघा कुत्रा. हा मग वाटल्यास तुम्ही फोन करून विचारा डॉक्टरना. डॉक्टरला कशाला फोन करायचा? डॉक्टर होता का कुत्रा झाला तेव्हा? डॉक्टर तिकडे कसे असतील? तर म्हणतोय ना डॉक्टर तिथे कसे असतील. तुम्ही कुत्रा चावल्याचं व्हिडिओ शूटिंग केलं का मोबाईल मध्ये? अहो मोबाईल मध्ये शूटिंग करायला ते काय सेलिब्रिटी आहेत का? थांब थांब दादा ते कुत्रे लोकांच्या मागे लागले होते ना त्याचं मी शूटिंग करून ठेवलंय मोबाईल मध्ये. तुला काय दुसरे उद्योग नाहीत का रे? नाही रे म्हटलं टाइमपास म्हणून डॉक्युमेंटरी बनवावी कुत्र्यांना. दाखवतो मस्त मी तुम्हाला दाखवतोय बघ. आणि याच्यातलं डायरेक्शन बघा सर. डायरेक्शन याच्यातले बघ कुत्रा पळतो आणि माणूस. छानच आहे. ही कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. इंटरनेटवर पाहिलंय मी हे क्लिपिंग. नेटवर मीच टाकलंय बघा किती फेमस झालं की नाही. क्या बात है, क्या बात. तुमको क्या लगा हम आज ही बिहार से आया हूँ? गुड बात. हे शूटिंग चायनाच आहे कळलं ना.
मला फसवतोस काय? आमच्या देशातल्या कुत्र्यांना बदनाम कर जप्त झाला जप्त. सॉरी साहेब. नाही सॉरी सॉरी म्हणून कसं झालं? अजिबात नाही. चूक झाली आहे ना, दंड होणारच. 500 रुपये पेटी टाक. हा. दादा 500 रुपये? टाका नाही तर साहेब खरोखरच फिल्म बनवून आणायला लावतील तुम्हाला. तुमचंच बजेट वाढेल. टाका लवकर टाका. साहेब 500 रुपये टाकले मी, पण ते कुत्र्यांचं काय ते बघा. 1000 रुपये टाक. 1000 रुपये? कसं आहे, कुत्र्यांना बाहेर सोडण्यासाठीचा ट्रॅव्हलिंग अलाउन्स आहे तो. त्यांना काय एसी कोसने पोचवताय का नेऊन? तुम्ही इथे विनोद करायला आलात की तक्रार करायला? टाका लवकर पैसे टाका. साहेबांचा मूड बदलेल नाही तर तुमचीच वाट लागेल. टाका टाका लवकर. काय टाकले टाकले. आता एक काम करा, बाहेर नैना मॅडम आहेत ना, त्यांच्याकडे जाऊन तुमचा तक्रार अर्ज द्या. तोपर्यंत मी कुत्रे बाहेर सोडण्याची ऑर्डर काढतो. चट्टा निघा. चला, निघा. जप्त करा, जप्त करा. येतो. अरे असं काय करतोस तू टॉमी? त्यात माझी काही चूक आहे का मला सांग? मग अंधार होता ना, मला नाही दिसलं. रागवलंच नाही ना? मग ठीक आहे. हो बाई, नाही मी नाही रे. तुम्ही बाई नाही? ओ तुम्ही सारखं काही डिस्टर्ब करायला येऊ नका. बोलते ना मी फोनवर. अहो नाही, ती कुत्र्याबद्दलची तक्रार नोंदवायची होती. तो तुमचा माणूस फॉर्म आणायला गेला, तो मागापासून आलेला नाहीये आणि तुम्ही अर्धा तास फोनवर बोलताय. हो, तुमच्यामुळे मला त्याची मनधरणी करावी लागते. हा सगळा गोंधळ आहे ना तुमच्यामुळे झालाय. मी काय केलं? तुम्हाला सांगता येत नाही डीडीएलजी लवकर सुरू होतो म्हणून? त्यामुळे अंधार होता, सगळा गोंधळ झाला माझा. अहो पण तिथे काही दिसत नाही, अंधार असतो म्हणून तर लोक जातात ना तिकडे. अहो हो, पण अंधारात मी चुकून डोअर कीपरचा हात धरून गेले ना, त्यामुळे टॉमी रागवला माझ्यावर आणि तुमच्यामुळे एक तासाचा पिक्चर गेला माझा. एवढंच ना. काय DDLG माझा पाठ आहे. ए सेनोरिटा. तुमच्यात शाहरुख खानची मजा नाही. कप्तान घ्या साहेब घ्या. श्रीमंत पंत, हा फॉर्म घ्या आणि या फॉर्मवर पटापट कुत्र्याबद्दलची तक्रार लिहा. काय लिहू? अहो कुत्र्यानं काय काय गुन्हे केले ते समजा लिहा. कुत्र्याविरुद्ध गुन्हे? हो. अहो आता केस स्ट्रॉंग करायची म्हणजे सगळं लिहायला पाहिजे ना साहेब. लिहा, एका कुत्र्यानं माझी हाफ मर्डर करण्याचा प्रयत्न केला. आणि मग लिहा, एक कुत्रा पोरीच्या मागे लागला, तो तिचा पिच्छा सोडत नाही. मग लिहा, दुसरा कुत्रा माझ्या बायकोचा पदर धरतो. माझ्या म्हणजे तुमच्या लिहताना माझ्या पदर धरतो, त्याने एकदा साडी बी फाडली. मग लिहा, चौथा कुत्रा नाही म्हणजे पप्पी घेतो. लिहा. अरे कुत्रा काय पप्प्या घेतो का? अहो लिहायला काय जातंय? अहो केस स्ट्रॉंग झाली पाहिजे ना, समधी कलम लागली पाहिजेत ना. आणि हा फॉर्म भरून झाला की मला 100 रुपये द्या. कसले? अहो फॉर्म भरायला मी एवढी मदत केली त्याच्याबद्दल. बर बाबा, हे घे 100 रुपये. झालं तुझं? हे अभि चल आता हा फॉर्म भरू आणि दुबे साहेबांकडे जाऊया. चल. हो कुठं चाललात? अहो दुबे साहेब तर कावाच गेले. गेले? अहो रडू नका, तसं नाही गेले. ते कसं सांगू, ते जे काम करायला परवानगी लागत नाही त्याला काय म्हणतात सरकारी भाषेत? अनधिकृत. हा, तर ते अनधिकृत वडापावच्या गाडीच्या उद्घाटनाला गेले ते. हा फॉर्म भरून झाला की मला द्या आणि 100 रुपये बी द्या. कसले? अहो, कसले म्हणजे आता हा फॉर्म मी माझ्या सावताच्या हातानं दुबे साहेबांना नाही का देणार? तुला ऐकू येत नाही का? तुम्हाला येतं ना? हे काय कधीची बेल वाजते ह्या घरात कुणी कामाचं नाही. मी सोडलो तर शिक. जा ना हे. नमस्कार. नमस्कार. हे घ्या हे काय? बिस्किट. अरे तुम्ही सुद्धा घ्या. नाही ते ठीक आहे, पण आपण कोण? मी देविका देसाई, रस्त्यावरच्या श्वानांना बिस्किट वाटत फिरणारी बाई. अच्छा तुम्हीच का त्या? खूप ऐकलंय तुमच्याविषयी. हो मीच ती श्वान मैत्रीण. कुत्रे वाचवा, कुत्रे जगवा, हेच माझं मिशन आहे. कुत्रे जगवा काय? तुमच्या लाडामुळे रस्त्यावरचे कुत्रे माजलेत. तोंड सांभाळून बोलायचं. एकाही श्वानाबद्दल मी ऐकून घेणार नाही. त्यांच्यावर माझं प्रेम आहे. श्वानावर प्रेम करता, माणसांवर करता की नाही? व्हॉट डू यू मीन? काय नाही तुमचे ते कुत्रे. कुत्रे नाही, श्वान म्हणायचं. बाबा ही जास्त श्वानपणा करते. हा शानपणा करते बघा ना. हा तू घबरा, मी आहे ना इकडे. हो भाई हे बघा, असं भलत्या सलत्या माणसाशी आम्ही आदराने बोलत नसतो. हो, मी साधं यू 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 केलं ना तर 100 कुत्रे धावून येतील तुमच्या अंगावर. कशाला नको. काय ना हा बाबांचा प्रॉब्लेम आहे, ते कुणाशीच आदरानं बोलत नाही तो. समजावून सांगा त्यांना. आणि
मी काय ऐकलंय तुम्ही इथल्या सगळ्या कुत्र्यांना हक लावून द्यायला निघालाय. हाकलवून नाही हो, ते फक्त म्युन्सिपाल्टी वाल्यांना सांगितलं की तुम्ही त्यांना दूर कुठेतरी सोडून या. हो पण ते त्याला नॅशनल पार्क मध्ये नेऊन सोडतात. मग चांगलं आहे ना, निसर्गरम्य वातावरणात त्यांना राहायला मिळतं. हो पण तिकडे वाघ त्याला खाऊन टाकतात. त्याचं काय? मी काय म्हणतो देविका मॅडम, अहो त्याच्यामुळेच तर त्यांचं पोट भरतं ना. नाहीतरी नॅशनल पार्क म्हणजे त्यांना काय मिळतं, नुसत्या बाटल्या पडलेल्या असतात. त्यांनी कधी पार्टी करायची का ओपा? नाही ते चालणार नाही. हे बघा त्यांच्या जीवनाचा प्रश्न आहे हा. तुम्ही तुमची तक्रार मागे घ्या, नाही तर मी तुम्हाला कोर्टात खेचेन. तक्रार मागे घेतली नाही तर 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 होणाऱ्या परिणामाला सामोरं जायला तयार राहा. कशाला नको ते उपद्व्याप करत बसता हो? तुमचा नवरा काही बोलत नाही तुम्हाला? नाही माझं अजून लग्नच झालं नाही. तरी काय हे बघा, काय बघा तुम्हाला इथे मी स्थळ बघायला आले नाहीये. आणि तुम्ही तुमची तक्रार मागे घेतली नाही तर हे सगळं प्रकरण तुम्हाला भारी पडेल. जवळच्या वडापावची टेस्ट काही वेगळीच. आधी तुला खातो. काय करताय? काय नाही, वडापाव खातोय. अहो वडे पाव कसले खाताय? मी कुत्र्याबद्दल तक्रार केली होती, त्याचं काय झालं? नाही आम्ही काही करू शकत नाही. देविका देसाई नावाच्या बाईने आम्हाला वरून प्रेशराईज केलेलं आहे. डायरेक्ट पशुसंवर्धन मंत्र्यांचा फोन आला. असं करू नका साहेब. अहो कुत्रे फार प्राणघातक झाले तो. कालच त्याने आणखी एका मुलावर हल्ला केला. याला आम्ही काय करणार? याला आम्ही काय करणार? कसं आहे, वाघ सुद्धा हरणाची शिकार करतो. मग वाघाला तडीपार नाही करत चांगला तुला पण. अहो साहेब, माणूस आणि हरण याच्यामध्ये काही फरक आहे की नाही हो? आणि वाघ हरणाला खातो कारण ती त्याची गरज असते. पण हे साले कुत्रे बिघाड नाही. हे साधे कुत्रे चिकन खातात, मासे खातात, तरी यांचा डोळा माणसांच्या नाजूक अवयवांवर का असतो? मी काहीच करू शकत नाही. मी जर कुत्र्यांना काही केलं तर मी स्वतः अडचणीत येईल. म्हणजे तुम्ही काहीच करणार नाही? तसं मी करू शकतो. ठीक आहे, अडचणीत घेण्यासाठी 10,000 रुपये घेऊ शकतो तुमच्याकडून. 10,000 रुपये? एवढी रिस्क आहे म्हणजे एवढे लागणारच ना. नाही तर तुम्ही एक काम करा, तुम्ही देविका देसाईनं पाठवा. हा काही काय बोलताय तुम्ही? माझं लग्न झालं, मी अत्यंत सभ्य आणि सुसंस्कृत माणूस आहे. पटवा म्हणजे त्यांचं मन वळवा. तुमच्यासारख्या वडापाव खाऊ माणसाला 10,000 रुपये देण्यापेक्षा मी देविका देसाईनं पटवेन. ऑल द बेस्ट. हे सोन्या, अभ्या, आता घोडा झालायस तू. म्हणजे घोड्यावर बसण्याचं वय झालंय तुझं, लग्नाचं वय झालंय. लग्न करून टाक आणि माझे जुने शर्ट वापरणं बंद कर रे आता. नाही लग्न कर पटकन. अरे मी लग्न करेल रे, पण मला पोरगी कोण देणार? आणि समजा कोणी दिली तर ती सारखी सारखी शॉपिंगसाठी माझ्याकडून पैसे मागणार आणि मला तुझ्यासारखी फालतू नोकरी करावी लागणार. नाही तसं आपण काय करायचंच नाहीये. अरे तसं काय आपण करायचंच नाहीये. आपण मुलगीच अशी बघायची. म्हणजे देविका राणीला ओळखतोस तू? देविका देसाई? हो. तिला पटवून टाक बरं. अरे तू अगदी माझ्या मनातलं बोललायस दादा, पण मला एक कळत नाही, मी तिच्याशी लग्न केल्यावर मला नोकरी का करावी लागणार नाही? अरे एवढ्या रस्त्यावरच्या कुत्र्यानं पोचते ती. तुला पोचणं का जड आहे? सोन्या हे बघ, तिच्याशी लग्न करते, फार श्रीमंत आहे. तिच्याशी लग्न केलंस ना तर तुला आपोआप प्रतिष्ठा मिळेल. त्या नाक्यावरच्या टपरीवर वासुगिरी करताना ती करावी लागणार नाही. अरे लिमिटेड बजेट मध्ये माथेरानला जात होतास, आता नो लिमिट बजेट मध्ये अमेरिकेला जाशील. तुझा मल्टीपर्पज प्लॅन मला आवडलाय दादा. तिला प्रेमात पाड, म्हणजे तिचं कुत्र्यांवरचं प्रेम आपोआप कमी होईल. येस दादा, आय डू इट. एकदा का तिला लग्न करून हनीमूनला घेऊन केलास ना की इकडच्या सगळ्या कुत्र्यांचा बरोबर बंदोबस्त करतो की रे बघ. मला आशीर्वाद दे दादा. आता मिशन एकच, देविका देसाई. ए श्रीमंत्या, लाज नाही वाटत तुला? हसतोयस दात काढून ते? अरे कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा म्हणून स्वतःच्या भावाचा बळी द्यायला निघालायस तू. बळी कसला? प्राणी मात्रांवर प्रेम करणारी मुलगी मिळाली आहे त्याला. आमच्याकडे बघा, कुत्रे देखील हाल खात नाही आमचं. नाही कुत्र्यांचं तुझ्याकडेच लक्ष आहे म्हणून ते कुत्रा चावला तुला. तुम्ही तर सुरू होऊ नका प्लीज. काय रे तू कसा तू? अरे पंतांच्या घराण्यामध्ये एकालाही आतापर्यंत कुत्रा चावला नव्हता. सगळे कसे निदड्या छातीचे वाघासारखे लोक, आणि तूच कसा रे असा शेंबळट निघालास? मी निघून जाईल आता.
शे पळपुटा कुठला आता जाशील शेपूड घालून पण हे बघ छाती गेला वाटतं. अगं अगं पण काय हरकत काय आहे? माहितीये मला मुलगी देविका एक नंबरची वेडी मुलगी आहे. बस स्टॉपवर कुत्र्यांना बिस्किटला काय भरवत असते त्यांच्याशी खेळत काय असते. आता आपल्या अभिमानला कुठे गुंतवतोस तिच्यात. अगं बाई त्या निमित्तानं काहीतरी कामधंदा तरी करेल ना तो. सुखी बोलतो लग्न करू. लग्न करून कोण सुखी होतंय. नाही माझ्यासारखे अपवाद आहेत काही पण सगळ्यांचीच नशीब काही खोटी नसतात. काय झालं काय बाळराजे? राजे म्हणून माझं कौतुक करतोस की मला हिणवतोस? नाही रे माझा धाकटा भाऊ आहेस ना म्हणून म्हटलं तुला बाळराजे. कोण काय झालं? मी नाही त्या बाईशी लग्न करणार. का? ती काय बाई आहे? म्हणजे बाईच आहे पण प्रेम करण्याच्या लायकीची बाई नाहीये. का काय झालं? अरे मला घरी बोलवलं हवेत बिस्किट टाकते आणि मला म्हणते जा कॅच. मग कॅच केलंस. केलंच काय केलंस नंतर अशी हवेत बॉल टाकते आणि मला म्हणते यू 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 जा. अरे कुत्र्यासारखी वागणूक देते रे मला. वा 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 चांगलं चांगलं. काय सांगतोस काय? दादा एक वेळ मी तुझ्यासारखा बायकोचा बैल होईन पण बायकोचा कुत्रा नाही होणार. व्हेरी गुड. काय आता मला विनाकारण 10,000 रुपये खर्च करावे लागतील पण ठीक आहे पंतांचा वंश वाढवण्यासाठी मला 10,000 रुपये खर्च करावे लागले तरी हरकत नाही. साहेब साहेब थांबा साहेब हे घ्या 10,000 रुपये आणि त्या कुत्र्याला नॅशनल पार्क मध्ये सोडून या. नॅशनल पार्क मध्ये त्यांना सोडूच शकत नाही. का? का काय तिकडचा फॉरेस्ट ऑफिसर बदली झालाय ना आणि त्यांनी कुत्र्यांना नॅशनल पार्क मध्ये सोडण्यावर सक्त मनाई केलेली आहे. का? तिथे कुत्र्यांचा मानसिक छळ होऊ शकतो असं त्याला वाटतं. साहेब याला काय अर्थ आहे? याला काय अर्थ आहे? मग आता पुढे पुढे दुसरीकडे कुठेतरी त्याला लांबवर सोडावं लागेल. हा पण त्यासाठी 10,000 रुपये खर्च. आपण एक काम करूया त्याला सिंगापूरच्या टूरवर पाठवून देऊया. गुड सजेशन. व्हेरी गुड सजेशन. आपण त्याला सिंगापूरला पाठवून देऊ. हा फक्त विजाचा बंदोबस्त तुम्हालाच करावा लागेल. चालेल चालेल साहेब पण एखाद्याला लुटायचं म्हणजे किती लुटायचं हो? तुम्हाला वाटतं मी तुम्हाला लुटतो? हे जे पैसे मागतो मी माझ्यासाठी मागतो? काय सांगू तुम्हाला इथे कुत्रे पकडायला आम्हाला माणसं मिळत नाही. बाहेरून एक्सपर्ट्स बोलवावे लागतात. ते गुपचूप रात्री कुत्र्यांना पकडतात आणि मुंबई बाहेर सोडतात. त्यांच्यासाठी मागतो ना मी 10,000 रुपये. 10,000 रुपये म्हणजे जरा त्यांनाच द्यायचे. हा आता तुम्हाला पैसे द्यायचे नसतील आणि कुत्र्यांची लढाच द्यायचा असेल तर माझी काही हरकत नाही. मला वाटतं तुम्हाला कुत्रा चावलाय औषध पाण्यावर तुम्ही एवढा खर्च केलाय म्हणून कमी पैशामध्ये तुमचं काम करत होतो. नाही नाही साहेब मला खूप जगायचंय मला खूप जगायचंय. मी तुम्हाला अजून पैसे देतो पण त्यांना हलवा प्लीज कुत्र्यांना हलवा. हे बघा हे जे काही ठरलंय हे फक्त आपल्या दोघांमध्ये. कुत्र्यांच्या कारवाईचा वास बाहेरच्या कुठल्याही कुत्र्याला येता कामा नये. माणसाला येता कामा नये. तुम्ही काळजीच करू नका साहेब ही बातमी कुणाला मी हुंगूही देणार नाही. हुंगू श्री अभिमान श्री अरे आपल्या एरियातले सगळे कुत्रे गायब आहेत. गायब आहे. हो अरे माझ्या स्कूटरच्या मागे आज एकही कुत्रा आला नाही. माहिती नाही कुठे सगळे गायब झाले ते. बहुतेक आपल्या एरियाचा त्यांना कंटाळा आला असेल किंवा आपल्या एरियामध्ये त्यांची प्रगती होत नाही प्रोग्रेस होत नाही हे बघून ते दुसऱ्या एरियात गेले असतील. अरे काय रे तू श्रीमंत अरे दुसरीकडे जाऊन कुत्रे कसली प्रोग्रेस करणार आहेत. असं कसं सर्कशीत जाऊन करामती दाखवण्याची संधी त्यांना मिळू शकते किंवा मुंबईच्या श्वान पथकात भरती होऊन शौर्य दाखवण्याची त्यांना संधी मिळू शकते. हा काय प्रोग्रेस नाहीये? अरे हुशार आहे रे हा. मिस्टर श्रीमंत आली काल रात्री मी तुमच्या एरियात बिस्किट टाकण्यासाठी आले तेव्हा मला कळलं इथे एकही कुत्रा नाहीये. तुम्हाला दिसले नसतील रातांदळे असाल तुम्ही. रातंद्र्या म्हणजे रात्रीचे कुत्रे दिसले नसतील तुम्हाला. हे बघा काल रात्री एकही कुत्रा दिसला नाही तेव्हा मी माझी यंत्रणा कामाला लावली आणि पोलिसांनी चेक नाक्यावर कुत्रे घेऊन जाणारी गाडी अडवली आणि सगळ्या कुत्र्यांना मी मुक्त केलं आणि इकडे घेऊन आले. काय वा 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 तुम्हाला तर श्वानरक्षिका पुरस्कार द्यायला हवा. तुम्ही जास्त बोलू नका. आणि चौकशी केल्यावर मला कळलं की तुम्ही त्या दुबेला सुपारी दिली होती की या सगळ्या कुत्र्यांना पकडा आणि शहराच्या बाहेर नेऊन सोडा. सुपारी? अहो मी काय ते काही नाही. मी आणि माझे श्वान आता गप्पा बसणार नाही. तुम्ही माझ्या श्वानांचं अपहरण केलं या केस मध्ये आम्ही तुम्हाला कोर्टात खेचू. तुम्ही काहीच बोलू नका. कुत्रे वाचवा कुत्रे जगवा मिशन आता कुत्र्यांवर अजिबात अत्याचार होऊ देणार नाही. आम्ही शेवटच्या चाव्यापर्यंत लढत राहू. मला कोर्टात नका खेचू. एक पण शिकली बाकी नाही माझी प्लीज. ठीक आहे नाही खेचत कोर्टात
पण एकाच अटीवर. बोला. तुम्हाला माझ्या मिशनला 1 लाख रुपये देणगी द्यावी लागेल.